दिवसापासून या सप्त्यामध्ये येतो. इथून बाहेर निघाल्यानंतर लोखंडाच्या भात्यामध्ये जर का लोखंड असेल, भाता केल्यानंतर जसं लाल असतं नंतर थंड झालं, तसंच प्रकारे इथून मंडपातून गेल्यानंतर उद्या सप्त्याचं कार्य कीर्तन झालं, भोजन झालं, पण मात्र नामस्मरण मनामध्ये असलं पाहिजे. त्यासाठी जी परमार्थाची वाट आहे, मग ती माझी वाट कोणी चुकाळले? चोखाळील्या वाटा नका वाढ राणे ऐसी गरजती पुराणे. तुकोबराय म्हणतात की मी ज्या वाटेवर चाललोय परमार्थाची वाट. लक्षात घ्या, आमच्याकडे एक मंगलाष्टक महाराज मंडळी जर कीर्तन करत असतील आणि महाराज मंडळी जर का कुठे जात असतील कीर्तन वाजवायला, तर एक मंगलाष्टक लक्षात ठेवा. ठेवोनी मनी भक्ती भाव धरा, संसार हा सागर होई वार करी करी नमनते श्री संत ज्ञानेश्वर. सर्वहून पवित्र मंगल असे भक्ती मार्ग तो करा, तो हा विठ्ठल भरव मनीश्वर. कुर्यात सदा मंगल. नाही असंच आहे ना. मग आपल्याला ती दिलेली वाट आहे, परमार्थाच्या वाटेवर आम्ही चाललोय. मग तरुण माझ्याजवळ इथे आहेत, लहान माझ्या लेकी आहेत. त्या लेकरांना पाहिलं तर पोट भरावं असं वाटते का त्या पोरांना उराशी घ्यावं. इतकी छान माझी लेकरं आहे, ही महाराज मंडळी आहे. इतका छान म्हणजे कसलीच कसर नाही केली सरपंच साहेबांनी आणि तुमच्या कमिटीने. नाद नाही करायचा. नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं पण सांगेन माझी बरीच कीर्तन होतात, बरोबर की नाही. पण आम्ही तर सांगणारच आहोत. तुम्हाला माहिती आहे की सगळ्या पद्धतीप्रमाणे फार छान. पण महाराज म्हणतात की असा असणारा मार्ग आम्ही सगळं ऐकलं. पहिल्या दिवशी ज्ञानभर ऐकलं, दुसऱ्या दिवशी संतभर ऐकलं, तिसऱ्या दिवशी उपदेशभर ऐकलं, चौथ्या दिवशी काय ऐकलं आणि शेवटला मागणी केली. मागणी करण्याचा आपल्याला अधिकार आहे, मागायचा आपल्याला अधिकार आहे. मग असा मागायचा अधिकार जर आहे तर त्या पद्धतीप्रमाणे कधीच माझ्या असणाऱ्या देवाला माझे तुकोबराय म्हणतात की हे देवा, माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भाव निर्माण झालाय. सांगा बरं आपण धर्मदान भाग्यवंतानो हात वरून करून की तुमच्या मनात भाव निर्माण झालाय की नाही? कीर्तनामध्ये भाव निर्माण होतो की नाही? सांगा बरं. झाला. ही पोच पावती आहे धर्मदान भाग्यवंतानो. लेकरावानो, मला खूप बरं वाटतं. वारकरी संप्रदायाची तत्वप्रणालीचा प्रचार प्रसार करण्याकरता आम्ही कुंभमेळ्यामध्ये करतोच. आताच पुढच्या महिन्यामध्ये कुंभमेळा आहे. तुम्हाला माहिती आहे आम्ही पदाधिकारी आहोत कुंभमेळ्यामध्ये. पण धर्म जागरण करण्याकरता, धर्मसंस्कृतीचं जागरण करण्याकरता जो वारकरी संप्रदायाने अशा पद्धतीचं आजपर्यंत केलं, देव देश आणि धर्माचं जागरण रक्षण करण्याकरता माझ्या वारकरी संप्रदायाचा प्रथम असणारा अधिकार आहे. आणि याचे यावत नवनिर्वाचित असणारे सर आलेले आहेत, सन्माननीय आमदार साहेब आलेले आहेत. त्यांचा आपल्या सर्व कमिटीतर्फे आणि आमच्या असणाऱ्या वारकरी संप्रदायातर्फे इथे उपस्थित असलेल्या श्रवणकर्त्यांतर्फे सरणावरती येऊ द्या ना, काही हरकत नाही. तेव्हा आपलं अभिनंदन. यासाठी एक टीप देतो आणि कीर्तना समाप्त करू. सर पण आलेले आहेत, अगदी योग्य वेळेवर आलेले आहेत. तुकोबारायच्या कीर्तनामध्ये छत्रपती असायचे
आहे ना. आम्हाला त्या दृष्टिकोनातून वाटलं कल्याण मस्तु वा यशवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो कृपा करी नारायण. काहीतरी द्या ना. काय हो असे करता तुम्ही. कराल तेव्हा कराल. या ना महाराज तुम्ही या. महाराज तुम्ही या. महाराज या. सद्गुरूंची कृपा आहे. वा वा आमचा नंतर करा. थँक्यू सर. सरांना 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 सरांना. माझ्या दांडरफाळच्या कीर्तनामध्ये तुम्ही चिकार वेळा मला हार घातलेत. मी तुमच्या दांडरफाळचाच असणारा बाबा आहे. बरं वाटलं सर. व्हेरी नाईस. आयुष्यवंत हो यशवंत हो कृपा करी नारायणा. आता जबाबदारी वाढली साहेबांची. प्रत्येक सप्त्याला आलं पाहिजे. हीच खरी धर्म आहे. धर्म जरा बाजूला केले की गडबड होते महाराज नाही. हा ना. त्याची प्रचिती पोच पावती तुम्हाला मिळालेलीच आहे. मी या दृष्टिकोनातून एवढंच म्हणेन सर, मी हे बोलणार नव्हतो पण मी तुमची सर्वांची क्षमा मागून बोलतोय. हा दृष्टांत तुम्हाला कामा येईल. साहेबांना पण कुठेतरी सभेत सांगता येईल. तुम्हाला पण सगळा पाठच आहे म्हणून असं समजा. एक 12वी शिकलेला मुलगा. प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन माय सेंटेन्स. लक्ष ठेवा बरं का या दृष्टांतावर. हाच तुम्हाला कामा येणार आहे. बरोबर. 12वी शिकलेला मुलगा मुंबईला राणीच्या बागेत गेला. तिथे बोर्ड लावला होता. तिथे का इथे नोकरी मिळेल म्हणून बोर्ड वाचून आतमध्ये मुलगा गेला. साहेबाने विचारलं की किती शिकलाय बेटा. म्हणून मी 12वी. राहतो कुठे. आता मावशीकडे आलो. मावशी चिंचपोकळीला आहे. म्हणाले काय करतो. काय नाही 12वी शिकलेला आहे. म्हणाले मला नोकरी मिळेल का सर. हो हो म्हणे नोकरी मिळेल ना. आला तो आतमध्ये गेला आणि साहेबांनी सांगितलं की बाळा नोकरी आहे आमच्याकडे पण तुला पगाराची किती अपेक्षा आहे. म्हणाले साहेब सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला 2000 रुपये जरी दिले तरी मावशीला खानावळीचे 1000 रुपये मी देईन आणि आईवडिलांना 1000 रुपये देईन. मला काय कुठलं व्यसन नाही. मी रोज चालत येऊन जाऊन करेन. म्हणाले बाळा बघा खरं ना. हो म्हणे. ठीक आहे. स्तब्ध झाला. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून ड्युटी आहे. बाळा तू घरी गेल्यानंतर तुला आम्ही काम दिलं तर तुझी सगळी लोक ओळखतील विचारतील कुठलं काम दिलं कुठल्या स्वरूपाचं आहे. म्हणाले हो ना विचारतीलच. म्हणाले मग त्यांना काहीच सांगायचं नाही. त्यांना न सांगायचं काम जे काय करतोस ते त्याच्यासाठी तुला 1000 रुपये एक्स्ट्रा देतो. म्हणाले बरं झालं. 2000 रुपये एक्सपेक्टेशन होतं. 1000 रुपये एक्स्ट्रा मिळतात. म्हणाले ठीक आहे बाळा. दुसरा नियम आहे की 12 तासाच्या वरती आम्ही तुला राबवून घेतो पण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ड्युटी आहे. जर एक्स्ट्रा काही पिरियड्स घालावं लागेल एक्स्ट्रा काही तास द्यावे लागतील तर तुला एक्स्ट्रा देण्याकरता पुन्हा 1000 रुपये देतो. म्हणाले अरे देवा देव पावला. 2000 रुपये होते तुम्ही 1000 रुपये त्याचे 1000 त्याचे 4000 ठरलं. म्हणाले बाळा सकाळी 6 वाजता यायला लागेल बरं का कामाला. म्हणाले हो. 6 वाजता गेल्यानंतर मी कमिंग सर. यस कमिंग. आतमध्ये त्याला घेतलं गार्डन सुपरिटेंडंटने आणि म्हणाले बघ बाळा आमच्या इकडे असणाऱ्या राणीच्या बागेतले ना एक पिंजरा आहे. पिंजरा त्या पिंजऱ्यामध्ये ना अस्वल होतं पण ते मेलं. कोणालाच माहिती नाही. आम्ही ना त्याचं इंडेंट टाकले. आम्ही त्याचा असणारं एक ऑर्डर दिले. त्याला यायला बराच उशीर लागेल पण तत्पूर्वी काय करायचं आमच्या इकडे ड्रेस रूममध्ये एक युनिफॉर्म घालायचा अस्वलीचा आणि अस्वलीचा युनिफॉर्म घालायचा आणि तुला सकाळी 6 वाजता आमचा वॉचमन आहे ना त्या पिंजऱ्यात ढकलून देईल लॉक करील. त्याच्यानंतर दिवसभराची कालावधीमध्ये की माणसं येतील त्यांची एंटरटेनमेंट करायची. म्हणाले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग झालं ना सुरू. बाळाने ते कपडे घातले अस्वलीचे. आतमध्ये त्याला ठेवलं. त्या पिंजऱ्यात ठेवलं आणि त्या पिंजऱ्यात ठेवल्यानंतर
लॉक लावून घेतलं आणि तो नाचायला लागला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. आपल्या मुलांची लेकरांची सहल आली. ती सहल आल्यानंतर ती मुलं खेळायला लागली त्या असणाऱ्या पिंजऱ्याजवळ. मग कुणी शेंगदाणे दे, कुणी केळं दे, कुणी सफरचंद दे, कुणी पेरू दे, असं त्याच्याबरोबर खेळायला लागले. ते इतकं रमलं ते देवान विसरलं आणि वरती गेलं, टोकाला पोचलं. मुलं पण त्याच्याबरोबर टोकाला पोचली आणि त्याला भान राहिलं नाही की आपण काय आहोत, आणि पटकन तो वाघाच्या पिंजऱ्यात पडला. लक्षात आलं तुम्हाला? तो वाघाच्या पिंजऱ्यात पडला. मग आपल्या अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या बापाचा मी बाप. असाच प्रकार आहे. पडता जड भारी, दासी आठवावा हरी. आम्हाला जेव्हा कुठे अडचण पडली तर आम्ही देवाचा धावा करतो. तसं न करता तो थर कापायला लागला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर वाघाने 2-4 ढरकाऱ्या मारल्या. अरे देवा, काय करावं म्हणून वाघ जवळ आला. असाच्या असा पंजा धरला, वरून एक पंजा धरला, डोक्याजवळ घेतलं आणि हळूच कानात सांगितलं, घाबरू नको, मी देखील तुझ्यासारखा 10 महिने आधी लागलोय, 8,000 पगार. हे परमार्थात चालत नाही. हा झाले, टाइम झाला. टाइम इज ओव्हर. एवढं लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. अशा पद्धतीप्रमाणे आज बरं वाटलं. धर्मधन भाग्यवंतानं असा असणाऱ्या या सप्त्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने माझ्या अंतःकरणामध्ये झालेला असणारा भाव, माझ्या अंतःकरणामध्ये असलेला भाव निर्माण झालाय, तो मला अंतर देऊ नका. माझं मन तुमच्या चरणाजवळ ठेवा आणि माझ्या असणारी जी वाटचाल आहे माझी परमार्थाची, तिच्यात कुठेही हे देऊ नका, असं आहे. मग वीचा केला ठोबा म्हणून नाम विठोबा. सर्वाने माझ्या सर्वेश्वर भगवंताला डोळ्यासमोर आणून मोठ्या भक्ती प्रेमाने भजन करा. विठोबा वारकरी संप्रदायाचा एक मंत्र आहे, महामंत्र. जर एक शिवी दिली तर 50 फुटावरचा माणूस येतो आणि आपली गळपट्टी पकडतो. एवढी शिवीत ताकद आहे की नाही सांगा? मग तशी वारकरी संप्रदायाने एक कार्ड तयार केले, त्याचं नाव रामकृष्ण हरी. राम म्हणजे ज्ञान, कृष्ण म्हणजे कर्म आणि हरी म्हणजे भक्ती. ज्ञान, कर्म आणि भक्ती. रामकृष्ण हरी. हा काय बाबा वाचू का काय? हा अयोध्येला इथे हा असं मग तुमच्याशी बरं बाबा बरं. महाराज वा अयोध्येमध्ये यांची काहीतरी आहे वाटचाल. मग त्या दृष्टिकोनातून माझ्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी आम्हाला दिलेलं आहे रामकृष्ण हरीचं कार्ड. मग मी एवढंच धर्मधन भाग्यवंतानं तुम्हाला या निमित्ताने साहेबांच्या समोर अशा प्रकारची ग्वाही देतो, माझ्या वारकरी संतांच्या समोर अशा प्रकारची ग्वाही देतो की वारकरी संतांनी एक कार्ड तयार केले. तुमच्याजवळ सगळ्यांजवळ मोबाईल आहे, मोबाईलमध्ये कार्ड टाकल्याशिवाय बोलता येत नाही. मग रामकृष्ण हरीचं कार्ड या शरीररूपी मोबाईलमध्ये टाका, पाहिजे तेवढं टाकताय मी, 1 रुपया सुद्धा लागत नाही. एवढं तरी केलं तरी चालेल. लक्षात आलं? त्या उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानुमी पामर. जड जीवा उद्धार केला मार्ग दाविला सुपंत. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आयुष्य मर्यादाच्या दृष्टिकोनातून आपण या पद्धतीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह केला. त्या सर्वेश्वर भगवंताला प्रार्थना करून आमच्या मनामध्ये जो भाव निर्माण झालाय तो तसाच्या तसा ठेवा आणि तो सातत्याने आमच्याकडे तेवत राहावी.
याच उद्देशाने एवढंच म्हणूया आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. ज्यांनी वारकरी संप्रदायाची धुरा आमच्याजवळ सांभाळली, ज्याने आम्हाला महामंत्र दिला, त्या वारकरी संप्रदायाच्या संतांचं मोठ्या भक्ती प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर धन्यवाद महाराज. आजचा आपला हा ब्रह्मलीन मानिगिरी महाराज बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा जवळजवळ आज उठू नका कोणी उठायचं नाही. शांततेत 2 मिनिटं बसून राहा. शांततेत बसून घ्यायचंय. त्या ठिकाणी आपल्या आजचे जे कीर्तन रूपी सेवा ज्यांची झाली, महामंडलेश्वर 1008 गुरुवर्य काशीनाथ महाराज पाटील भिवंडी येथून आले होते आणि त्यांनी आपल्या त्या कीर्तन रूपी सेवा दिली. त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे 2008 साली देखील त्यांनी आपल्या गावामध्ये ज्यावेळेस या सप्ताहाची सुरुवात झाली होती मानिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये, त्यावेळी देखील त्यांनी या सप्त्याला आपल्याला कीर्तन रूपी सेवा दिली होती. आणि आज आपली त्यांच्या कीर्तनाचे आपल्या मंत्रमुग्ध केलं आहे, त्यांना सप्ताह कमिटीच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजचे ते अन्नदाते आहेत बिरेवाडी, खळी, देसवडे, कांगणेवाडी, झरेकाठी